28 सप्टेंबर 2024 रोजी वसई ॲनिमल रेस्क्यू सेंटर व अमरावती महानगरपालिका पशुवैद्यकीय विभागाच्या संयुक्तिक उपक्रमाने वसई ॲनिमल सेंटर गौरक्षण संस्था येथे रेबीज दिनानिमित्त रेबीज मुक्त भारत अभियान राबविण्यात आले। सदर कार्यक्रमाकरिता अमरावती महानगरपालिकेचे डॉक्टर सचिन बोंद्रे पशुशल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली रेबीज रोगाविषयी जनजागृती करणे व सदर रोगाविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली व सदर सेंटर वरील सर्व श्वानाला रेबीज लसीकरण करण्यात आले। तसेच वसई ॲनिमल रेस्क्यू संस्थेचे अध्यक्ष शुभम सायंके यांनी अनाथ अपंग रोगग्रस्त श्वानांवर तसेच प्राण्यांवर रेस्क्यू करून सदर सेंटरवर ठेवून प्राण्यांची औषधोपचार व खाण्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती दिली। 28 सप्टेंबर 2024 हा दिवस जागतिक रेबीज दिन असल्यामुळे अमरावती महानगरपालिकेमार्फत 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2024 पर्यंत विविध ठिकाणी रेबीज कॅम्प घेऊन शहरातील मोकाट श्वानाला व पाळीव श्वानाला रेबीज लसीकरण करण्यात येईल असे आवाहन डॉक्टर सचिन बोंद्रे पशुशल्य चिकित्सक महानगरपालिका अमरावती यांनी केले। सदर कार्यक्रमाकरिता वसई ॲनिमल रेस्क्यू सेंटरचे अध्यक्ष शुभम सायंके, उपाध्यक्ष निखिल फुटाणे, सचिव गणेश अक्ते, वेटरनरी सर्जन डॉक्टर सुमित वैद्य तसेच वसई ॲनिमल रेस्क्यू सेंटरचे सहाय्यक कर्मचारी ओम यावले, विकी मालवे, ऋग्वेद भैसे, सिद्धांत मेटे, पंकज मालवे, आर्यन जवंजाड, राजेश्वर वंजारी, आदेश सावरकर, दामिनी गादगे, पूजा डाखोडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते। अमरावती महानगरपालिका पशुवैद्यकीय विभागाचे गुणसागर गवई, डॉक्टर निलेश सोळंके, पंकज कनेर, गिरीश चव्हाण, पंकज कल्याणकर, सोनाली अहिर, चंद्रकांत बुंदेले आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।